माझ्या लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि आनंदाची मोठी बातमी घेऊन आलाय. कारण मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी तुमच्या खात्यात थेट सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हो बहिणींनो, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आलाय. मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता तब्बल 3,000 रुपये आजपासून तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणून आत्ताच तुमचा मोबाईल घ्या, बँक मेसेज किंवा पासबुक चेक करा, कारण तुमचे पैसे कधीही येऊ शकतात. सरकारकडून तब्बल 3,690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि ही रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. एवढंच नाही, एप्रिल महिन्याचा हप्ताही प्रक्रियेत आहे, म्हणजे पुढील काही दिवसात अजून एक गुड न्यूज मिळू शकते. म्हणून बहिणींनो, सतर्क रहा, अपडेट रहा आणि या आनंदाच्या बातमीचा पूर्ण फायदा घ्या. चला तर मग पुढे जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. निधीची तरतूद आणि वितरण. सरकारने या योजनेसाठी तब्बल 3,690 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थ विभागाकडून हा निधी प्राप्त झाला असून वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. अनेक महिलांना मार्च महिन्याचा थकीत हप्ता आणि चालू महिन्याचा हप्ता असे मिळून एकत्रित लाभ दिला जात आहे. जर तुम्हाला अद्याप मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडत आहे. 3. आधार सीडिंग. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. बहिणींनो, एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. सध्या 1,35,00,000 अर्ज मंजूर झाले आहेत. मात्र त्यापैकी सुमारे 35,00,000 महिलांचे आधार सीडिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. आधार सीडिंग म्हणजे काय? तुमचे बँक खाते तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. जर हे जोडलेले नसेल तर सरकार पैसे पाठवूनही ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या 35,00,000 महिलांचे आधार सीडिंग पुढील 4-5 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही काय करावे? तुमच्या बँकेत जाऊन आपले खाते आधारशी लिंक म्हणजे डीबीटी ॲक्टिव्ह असल्याची खात्री करा. 4. मुख्यमंत्र्यांचा सावध भावांना टोला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की तुमच्या अर्जात किंवा खात्यात काही तांत्रिक चूक झाली तर तुमचे सावध भाऊ लगेच तुमच्याकडे येतील आणि सांगतील की बघा, तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, तुमची फसवणूक झाली. मुख्यमंत्र्यांनी बहिणींना आश्वस्त केले आहे की ज्यांचे फॉर्म 31 तारखेपर्यंत आले आहेत त्यांना 2 महिन्यांचे पैसे मिळणारच. जर आधार लिंकिंगला उशीर झाला तरी तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, ते उशिरा पण नक्की मिळतील. जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणाचाही बाप बंद करू शकणार नाही. तर बहिणींनो, घाबरून जाऊ नका. तुमचे सखे भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का? किंवा अर्जाबाबत काही समस्या आहे का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर गरजू बहिणींना शेअर करायला विसरू नका. अशाच सरकारी योजनांच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.